श्रीरामपूर हादरलं. अवघ्या 500 रुपयांसाठी गुंडगिरीचा स्फोट. भर बाजारात दुकानात घुसून दांडक्यांचा धिंगाणा. पैसे मागितल्याची शिक्षा. श्रीरामपूरमध्ये दुकानात घुसून तरुणाला बेदम मारहाण. सीसीटीव्हीमध्ये गुंडांचा थरार कैद. 500 रुपयांच्या वादातून दहशतीचा खेळ. व्यापाऱ्याला धमक्या. कामगाराचे बोट फ्रॅक्चर. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भर बाजारपेठेत गुंडगिरीचा थरार उघडकीस आला आहे. अवघ्या 500 रुपयांच्या वादातून काही जणांनी थेट दुकानात घुसून दहशतीचा खेळ मांडल्यानं व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर रोडवरील मध्यवर्ती बाजारपेठेतील इंडिया कार सजावट या दुकानात गाडीच्या कामाचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून एस मोबाईल शॉपीशी संबंधित दारूवाला नावानं ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीनं आपल्या भावांना आणि साथीदारांना बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर 4 ते 5 जणांचे टोळके हातात दानके घेऊन दुचाकींवरून दुकानात दाखल झाले. आमच्याकडून पैसे मागतो का असा दम देत त्यांनी शिवीगाळ केली. दुकान फोडण्याच्या धमक्या दिल्या आणि दुकानातील कामगाराला लक्ष्य करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कामगाराच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या हाताच्या बोटांना फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आवाजासह कैद झाला आहे. या व्हिडिओमुळे भर बाजारात सुरू असलेल्या गुंडगिरीचे वास्तव समोर आले असून व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. श्रीरामपूरच्या मध्यवर्ती बाजारात घडलेल्या या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.